आरोग्य विभागाचा दाखला हा परमिट रूम बिअर बारचं लायसन काढण्याच्या प्रोसेसमधला एक अत्यंत महत्त्वपूर्ण दाखला आहे। हा दाखला कुठे मिळतो, हा दाखला काढायला खर्च किती येतो आणि हा दाखला देण्याचा अधिकार कुणाकुणाला आहे, म्हणजे कोण कोण देऊ शकतं हा दाखला, ही माहिती विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। मित्रांनो, मी अमित भूतकर, मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये। मित्रांनो, युट्यूब सोडून जर तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवर म्हणजे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला मिळेल। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अमित भूतकर कन्सल्टन्सी या नावानं आपलं युट्यूब चॅनल आहे, या युट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या, म्हणजे हा 8-10 मिनिटाचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो बघता येईल। चला तर या व्हिडिओला सुरू करूया। आरोग्य विभागाचा दाखला। मित्रांनो, आरोग्य विभागाचा दाखला हा मुख्यतः झेडपी जिल्हा परिषद या खात्यामध्ये आरोग्य विभाग हे एक उपखातं आहे, म्हणजे झेडपी मध्ये आरोग्य विभागाचं एक वेगळं असं खातं आहे। या आरोग्य विभागामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असतं। या ऍप्लिकेशन बरोबर तुम्हाला फूड अँड ड्रगचं लायसन, शॉप ऍक्टचं लायसन, 7/12चा उतारा, 8अ चा उतारा, वॉटर टेस्टिंग रिपोर्ट इत्यादी दाखले तिथं त्या अर्जाबरोबर जोडायचे असतात। यानंतर ते जे अधिकारी असतात ते तुमच्या दुकानाला किंवा तुमच्या हॉटेलला व्हिजिट करतात। त्या ठिकाणी तुमच्याकडे सांडपाण्याची व्यवस्था आहे का। जनरली ह्या दाखल्याला महत्व आहे ना, कोविड पासून आलंय, त्याच्या आधी पण ते घ्यायचे, परंतु अगदी मॅन्डेटरी किंवा पाहिजेलच असं काय नव्हतं। परंतु कोविड पासून हा दाखला घेणं जवळपास 99% मॅन्डेटरी केलंय की प्रत्येक SP साहेब हे हा दाखला मागतातच। असो तर ज्यावेळेस ते झेडपीचे अधिकारी आपल्या इथे व्हिजिटला येतात त्यावेळेस ते चेक करायचे पूर्वी की मास्क घालणे बंधनकारक आहे हा बोर्ड लिहिलाय का, 2 टेबल मधलं अंतर 3 मीटर आहे का, परत आत एंट्री करताना ते सॅनिटायझर ठेवलेलं आहे का, या इत्यादी गोष्टी त्यावेळेस ते चेक करायचे। परंतु त्यावेळी जी सवय लागली ती आज तागायत कंटिन्यू आहे। आता ते सॅनिटायझर ठेवलंय का किंवा मास्कचा बोर्ड लावलाय का किंवा 2 टेबलमध्ये 3 मीटर का 1 मीटर जे काय ते कोविडचं अंतर होतं ते आहे का, ते त्यावेळी पाहिजे। आता ते पाहत नाहीत, तर आता काय पाहतात की बाबा कामगारांना टोपी वगैरे घालतात ना, ती अशी कुकला वगैरे अशी टोपी असते बघा, अशी यूज अँड थ्रोची, ती टोपी घालून कुक स्वयंपाक करतायत का, त्यांची नखं स्वच्छता, त्यांचे आरोग्याचे दाखले आहेत का, सांडपाण्याची व्यवस्था आहे का, अन्न पदार्थ झाकून ठेवलेले आहेत का, चमचे वाट्या हे धुवून पुसून ठेवलेले, उपाडे घालून ठेवलेले आहेत का, पाणी कुठं साठून त्याच्यावरती मच्छरचा वगैरे उघडं ठेवून मच्छरचा वगैरे प्रादुर्भाव आहे का, तुमच्या हॉटेलमध्ये सीज फायर म्हणजे एक पेट्रोल पंपावरती किंवा थिएटरमध्ये गेल्यानंतर ते एक लाल दिसतं बघा फायर फायटरचं इन्स्ट्रुमेंट, तसलं इन्स्ट्रुमेंट आहे का, इत्यादी गोष्टींचं ते तपासणी करतात किंवा पडताळणी करतात आणि त्यानंतर ते आपल्याला आरोग्य विभागाचा दाखला देतात। आता हा आरोग्य विभागाचा दाखला जर तुम्हाला बघायचा असेल कसा असतो तर हा माझ्याकडे उपलब्ध आहे। तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला तो आरोग्य विभागाचा दाखला व्हॉट्सअप करेन नमुन्यासाठी की हा दाखला माझा स्वतःचा आहे। मी माझ्या मिसेसच्या नावाने आता एक बार काढत आहे, सध्या प्रोसेसमध्ये आहे आणि त्या प्रोसेसमध्ये माझ्या मते मी मागे 1-2-3 महिन्यापूर्वीच हा आरोग्य विभागाचा दाखला घेतलेला आहे। त्या घेत असताना मी ह्या सर्व प्रोसिजर फॉलो केल्या आणि तो आरोग्य विभागाचा दाखला मिळवला। ठीक आहे, तर हा आरोग्य विभागाचा दाखला तुम्ही मला व्हॉट्सअप केलं आणि तुम्ही जर आमचे सबस्क्रायबर असाल, आमच्या व्हिडिओला लाईक शेअर, आमच्या चॅनलला लाईक शेअर केलं असेल तर त्याचा पण स्क्रीनशॉट काढून पाठवा, मी तुम्हाला तो आरोग्य विभागाचा दाखला लगेच व्हॉट्सअप करेन। असो तर आपण बघितलं की आरोग्य विभागाचा दाखला झेडपी म्हणजे जिल्हा परिषद मधील जे आरोग्य विभाग आहे ते देतं। ठीक आहे, त्यासाठी आपण अर्ज करायचा, त्यासोबत तुमचं फूड अँड ड्रग, शॉप ऍक्ट, 7/12चा उतारा, 8अ चा उतारा, वॉटर टेस्टिंग रिपोर्ट, कामगारांचे हेल्थ सर्टिफिकेट वगैरे जोडायचे असतात। त्यानंतर ते आपल्या इथे येऊन नॉमिनल रुटीन चेकिंग करतात आणि आपल्याला तो दाखला मिळून जातो। आता हा दाखला काढायला खर्च किती येतो, तर मित्रांनो आता ही जी झेडपी आहे ही सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन करायची प्रोसेस चालू आहे। ठीक आहे, ऑनलाईन करायची प्रोसेस चालू आहे। आता मी सातारचा आहे, अजून आमच्या सातारामध्ये ऑनलाईन झालेलं नाहीये। ठीक आहे, ऑनलाईन झालेलं नाहीये, तर साधारण आमच्या इथं मला 2000 रुपये खर्च आला।
ठीक आहे. परंतु आपले काही क्लायंट सोलापूरमध्ये आहेत. सोलापूरमध्ये आरोग्य विभागाचा दाखला काढण्यासाठी त्यांना 25,000 रुपयाची सरकारी चलन भरावं लागलं. प्रोसिजर हीच फॉलो करावी लागली. उलट त्यांना अजून म्हणजे ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला मागितला गेला, तुमचा नकाशा मागितला गेला, तुमचा केअरचा तुम्ही जे तुमचं केअर होणार आहे त्याचं तुम्ही विल्हेवाट कशी लावणार आहे, की बाबा तुमच्याकडे घंटा गाडी येते का, तुम्ही शोष खड्डा केलेला आहे वगैरे अशा गोष्टींचं डिमांड केली गेली. आणि कुठलेही पैसे इतरत्र न घेता ते जे सोलापूरचे अधिकारी आहेत, जे आरोग्य अधिकारी आहेत, जे ते दाखला इश्यू करतात, त्यांच्याशी माझी ह्याविषयी पर्सनल फोनवर चर्चा झाली. ते अगदी अवॉर्ड विनिंग आहेत. मी त्यांच्याशी डिटेल चर्चा केली की सातारमध्ये मला प्रश्न पडला की सातारमध्ये मी नुकताच दाखला काढलाय, त्यासाठी मी हे केलं आणि एवढा एवढा खर्च आला आणि तुम्ही मला असं असं सांगताय. तर त्यांनी मला जी प्रोसिजर सांगितली, जे काय सांगितलं ते ऐकलं मी. आणि आमच्या इथं आमचे जे माझ्या ओळखीचे आरोग्य अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा करता मला असं लक्षात आलं की हे ऑनलाईन जिथं जिथं झालेलं आहे तिथं ती सगळी प्रोसिजर करणं आता भाग पडणार आहे. आता आमच्या जवळचं सांगली पण ऑनलाईन झालेलं आहे. तर सांगलीमध्ये पण माझ्या मते आता सांगलीची फाईल आमच्याकडे ज्यावेळी झाली त्यावेळी म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी मी तो व्हिडिओ पण टाकलाय बघा. आपला फौजी होता त्याचा आपण व्हिडिओ पण केलाय. तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला, फेसबुकला किंवा युट्यूबला बघू शकता. वारे काहीतरी त्यांचं आडनाव काहीतरी आहे. तर त्यांचा त्या फौजीचा आपण फोटो पण व्हिडिओ पण टाकलेला आहे. 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे की त्याला लायसन मिळालं, अजून बार चालू करायचा होता. आणि त्यावेळेस मी त्या साईडला एका दुसऱ्या व्हिजिटला गेलो होतो आणि त्यांनी फोन करून बोलून घेतलं होतं आणि मी जस्ट एक मग व्हिडिओ केला होता 2-3 मिनिटाचा. त्यांनी त्यांचा फौजीचा अनुभव शेअर केलाय. तो फौजीचा होता म्हणून बनवला होता व्हिडिओ मी ऍक्च्युली. असो, तर त्यावेळेस ते ऑनलाईन झालेलं नव्हतं. परंतु आता असं कानावर येतं, जे माझी चर्चा झाली माझ्या ओळखीच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी की बाबा सोलापूर ऑनलाईन झालंय, सांगली ऑनलाईन झालंय, तिथं ते नियम बदलतायत आणि आता आमचा सातारा ऑनलाईन व्हायची प्रोसिजर चालू आहे. ठीक आहे. तर ते सातारा ऑनलाईन झाल्यानंतर आपल्या इथं पण ते म्हणले की 25,000 रुपयाची सरकारी भरण्याचं चलन तुम्हाला मिळेल किंवा ते चलन तुम्ही स्टेट बँकेत सबमिट केल्यानंतर ते ऑनलाईन भरलेलं चलन तुम्ही आम्हाला द्यायचं आहे आणि मग तुम्हाला आम्ही तो आरोग्य अधिकारी तुम्हाला आरोग्याचा दाखला देतील. हा आरोग्याचा दाखला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा हे व्हिडिओ आपले आणि तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला तो आरोग्याचा दाखला देईल. ठीक आहे. आपल्याला मिळतो, कसा मिळतो ते बघितलं, कुठे मिळतो ते बघितलं, खर्च किती येतो हे मी माझ्या अनुभवानं तुम्हाला सांगितलं. आता ह्याला ऑप्शन काय आहे, तर आपल्या जवळचा जिल्हा आहे, नाव विसरलो मी, तर त्या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा दाखला हे त्या जिल्ह्याचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते देत आहेत. ठीक आहे. ते वैद्यकीय अधिकारी देत आहेत आणि त्यांच्या इथं पण खर्च कमी येतोय, म्हणजे 2-3 हजार रुपये खर्च येतोय. आणि ते नॉमिनल आरोग्याचा दाखला देताना कामगारांची तपासणी झाल्याचे ते दाखले घेत आहेत की बाबा कामगारांना कुठलाही संसर्गजन्य रोग नाहीये, त्यांची नियमित तपासणी होतीये, असं तिथं छोट्या कमी गोष्टी ते चेक करतायत. परंतु त्या ठिकाणी ती लोक आरोग्याचा दाखला, त्या जिल्ह्याचे जे सर्व काही आहेत ते आरोग्याचा दाखला हे त्या जिल्ह्याच्या जे आपले जे शासकीय दवाखाना असतो, जिल्हा वैद्यकीय अधिकारी जे असतात, म्हणजे जे आपण म्हणतो ना सरकारी हॉस्पिटल जिल्ह्याचं असतं, त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तो तुम्हाला जिल्हा वैद्यकीय अधिकारी तुम्हाला आरोग्याचा दाखला देत आहेत. माझ्यामध्ये मित्रांनो हा दाखल्याचा पण नमुना माझ्याकडे आहे. ठीक आहे. हा दाखल्याचा पण नमुना माझ्याकडे आहे. तुम्हाला जर हा दाखल्याचा नमुना पाहिजे असेल तर परत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले व्हिडिओ शेअर करा, याचे स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला दोन्ही पण दाखले म्हणजे झेडपीचा आरोग्याचा दाखला आणि आपल्या एका क्लायंटनं त्याचा बार मंजूर झाला त्या क्लायंटनं काढलेला त्याच्या जिल्ह्यातला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्याचा दोन्ही पण दाखले चालले. दोन्ही पण दाखले सोलापूरचा जो दाखला काढला गेला त्याच्यावरती बार चालू झाला. इथं साताऱ्यातले जे दाखले मी काढतोय त्याच्यावरती बार चालू झालेत. आणि जो जिल्हा आपला सांगितला मला ते बीड नाही, धुळेच असं माहिती, तर तिथला जो शासकीय वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचा जो दाखला होता तो पण चालला आणि त्यांचा बार देखील सुरू झाला. ठीक आहे मित्रांनो, माझ्या मते ह्या दाखल्या संदर्भात तुम्हाला जी काही अजून शंका असतील
तर तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला त्या शंकेचं समाधान करायचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.